पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 3 ऑगस्ट सोमवार 100% गोडसुद्धा होताच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींनो, काल 2 ऑगस्ट कालचा वार रविवार होता। काल रविवार असल्यामुळे सर्व बँका बंद होत्या, सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल रविवारी पैसे आलेले नव्हते। परंतु लाडके बहिणींनो, आज 3 ऑगस्ट सोमवार आहे, तर आज सोमवारी सर्व बँका उघडलेल्या आहेत, त्यामुळे लाडके बहिणींनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींना, आज 3 ऑगस्ट सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जात आहे, तर त्या जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो, आज 3 ऑगस्ट सोमवार, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे, ऑगस्ट हप्त्याचे पैसे जमा केले जाणार नाहीत। तर आज 3 ऑगस्ट सोमवार रोजी 12 जिल्हे, उद्या 4 ऑगस्ट मंगळवार रोजी 12 जिल्हे, परवा दिवशी 5 ऑगस्ट परवा दिवशीचा वार बुधवारी 12 जिल्हे। म्हणजेच लाडके बहिणींनो, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये तुमचे खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो। परंतु आका जुलै महिना संपून गेलेला होता, तरी पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता, त्यामुळे लाडके बहिणींनो आज 3 ऑगस्ट सोमवार पासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कारण लाडके बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट शनिवार रोजी जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। आता हा निधी प्रमुख 12 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता, त्यामुळे लाडके बहिणींनो आजपासून या 12 बँकेमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 3 ऑगस्ट सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पाहत आहोत। यासोबत लाडके बहिणींनो, उद्या 4 ऑगस्ट उद्याचा वार मंगळवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि परवा दिवशी 5 ऑगस्ट परवा दिवशी वार बुधवार आहे, तर बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आता जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुलै हप्त्यासाठी, ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या पात्रता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। कारण लाडके बहिणींनो, जर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आपण पात्रता पाहत आहोत। यासोबत लाडके बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडके बहिणींनो,
जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडकी बहिणी पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, तर अशाच लाडकी बहिणींची जुलै हप्त्याची ऑगस्ट हप्त्याचे खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहत आहोत. तर बघा लाडकी बहिणींना, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा झाले पाहिजेत, तर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. तर बघा लाडकी बहिणींनो, पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी सुद्धा आता पाहून घेऊयात. आता बघा लाडकी बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडकी बहिणी गरजू आहेत, खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडकी बहिणी गरजू नसतील, ज्या लाडकी बहिणींनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे देऊन अर्ज केलेले असतील आणि आतापर्यंत ते लाभ घेत असतील, किंवा ज्या लाडकी बहिणींकडे अगोदर काही नसेल आणि सध्याच्या स्थितीला त्यांनी गाडी खरेदी केलेली असेल, उत्पन्न वाढलेले असेल, जमीन खरेदी केलेली असेल, तर अशा प्रकारे बहिणींना, जर तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये येत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. मग हे पैसे कोणाला मिळणार? तर बघा, 5 प्रकारच्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत आणि 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही. तर बघा, ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तर ते 5 प्रकारच्या बहिणी लगेच सांगतो, आणि ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर त्या 5 प्रकारच्या बहिणी सुद्धा लगेच सांगतो. तर आता आपण हे सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आज कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती आता सांगत आहोत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ आता सविस्तर पहा. तर बघा लाडकी बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात. तर बघा लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत, कारण आज 3 ऑगस्ट रोजी 12 जिल्हे, उद्या 4 ऑगस्ट रोजी 12 जिल्हे, परवा दिवशी 5 ऑगस्ट रोजी 12 जिल्हे, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. त्यामुळे आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, तर अशा 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे जून हप्त्याची, या ठिकाणी जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका, पतसंस्था, सोसायटी, अशा भरपूर बँका आहेत. मग या सर्वच्या सर्व बँकेमध्ये जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 जमा होणार नाहीत. तर यामधील या ठिकाणी फक्त 12 बँकेमधील या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आता सोडले जात आहे. आता बघा लाडकी बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण 12 जिल्ह्यांची आणि 12 बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडकी बहिणींना, जर तुमचं बँक खाता SBI बँकेमध्ये, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच तिला आपण भारतीय स्टेट बँक म्हणतो, जर तुमचं बँक खाता SBI बँकेमध्ये असेल तर तुमचे खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत
आहे। यानंतर ज्या ज्या बहिणींचं बँक खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, तर अशा 2 बँकेतील बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। म्हणजेच पहिली बँक SBI बँक, SBI बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांची जुलै हप्त्याची ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं आहे त्यांची सुद्धा जुलै हप्त्याची ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC बँक, HDFC बँक यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी पाहायला गेला तर भरपूर बँका आहेत। यामध्ये कोटक महिंद्रा बँक असेल, युको बँक असेल, यासोबत जनधन बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तर अशा बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। अजून उर्वरित 4 बँका राहिलेले आहेत। उर्वरित 4 बँकांची नावे लगेच सांगतो, परंतु जिल्ह्यांची यादी पाहणं गरजेचं आहे, कारण जर तुमचा जिल्हा आजच्या यादीतील 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि आजच्या बँकेपैकी म्हणजेच 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। तर बघा लाडके बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडला जात असतो, परंतु अख्खा जुलै संपून गेलेला होता तरी पण बहिणींना जुलै हप्त्याचे 1500 आलेले नव्हते। त्यामुळे लाडके बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। तर या लाडके बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 सोडले जात आहेत, कारण सरकारने GR काढलेला आहे। GR काढल्यामुळे खऱ्या अर्थाने जुलै हप्त्याची, ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहत आहोत। बघा बँकांची यादी सांगितलेली आहे, जिल्ह्यांची यादी तुम्ही आता सविस्तर पद्धतीने ऐकायची आहे। तर बघा लाडके बहिणींना सर्वात अगोदर मुंबई शहर, बघा मुंबई जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणी राहतात, त्यामुळे मुंबई जिल्ह्यामध्ये जुलै हप्त्याचे पैसे, ऑगस्ट हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर आता सोडले जात आहेत। यानंतर लाडक्या बहिणींना पुढचा जिल्हा म्हणजे पुणे शहर, बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणी राहतात, त्यामुळे पुणे जिल्ह्याची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। यानंतर लाडके बहिणींनो रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा असेल, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यासोबत वरच्या साईडचे अजून उर्वरित जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा लाडके बहिणींनो एकाच दिवशी पैसे का सोडणं शक्य होत नसतं, तर हे पैसे DBT अंतर्गत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून सोडले जात असतात। त्यामुळे एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जाणार आहेत। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करा, लवकर पैसे